मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी महिलेने हे 5 कामे नक्की करावीत. माता लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न राहतील. मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारला खूप महत्त्व आहे. या दिवशी जर का आपणही कामे केल्यास देवतांची कृपा आपल्यावर अवश्य होईल. आपल्या घरात सुखसमृद्धी, वैभव, संपत्ती यांची कधीही कमी पडणार नाही. असे मानण्यात आले आहे की गुरुग्रहाचा गुरुवारवर खूप मोठा प्रभाव आहे. पतीचं पुत्राचं गुरुग्रह कारक आहे. प्रत्येक गुरुवारी देवगुरु बृहस्पती आणि देवांचे देव श्रीहरी विष्णू यांची पूजा आणि नामस्मरण नक्की करावे. ज्याप्रमाणे आपण महालक्ष्मीची पूजा करतो त्याचप्रमाणे श्रीहरी विष्णूंची पूजा करावी. याच दिवशी आपल्याला 5 कामे करायची आहेत, पण काही अशा गोष्टी आहेत त्या आपल्याला चुकूनही करायच्या नाही. बऱ्याच घरी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी पूजा केली जाते, पण त्याचं म्हणावं असा लाभ मिळत नाही. कारण अशा काही गोष्टी असतात त्या करणे योग्य नाही. जसे की घरातील काही व्यक्ती या दिवशी मांसाहार करतात, हे योग्य नाही. तसेच घरातील भंगार वस्तू चुकून सुद्धा विकू नये दर गुरुवारी. त्यासोबत घरातील जाळी काढणे, घर सारवून घेणे, साफसफाई करणे, केस दाढी करणे हे सुद्धा दर गुरुवारी करू नये. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी कोणती कामे आपण केली पाहिजे जेणेकरून आपल्या महालक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर नक्की मिळेल. आपल्या कुंडलीत गुरुग्रह जर का त्रासदायक असेल तर आपल्या वैवाहिक जीवनात समस्या येऊ लागतात. आर्थिक समस्या सुद्धा बऱ्याच प्रमाणात दिसून येतात. तर या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी अंघोळीच्या पाण्यात थोडी हळद टाकून अंघोळ करावी. वैवाहिक जीवनात तुम्हाला बदल दिसून येतील. ज्या लोकांच्या घरी संपत्ती, धन यांची समस्या येत असेल तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी घराजवळील राम मंदिरात व श्रीकृष्ण मंदिरात किंवा श्रीहरी विष्णू यांच्या मंदिरात जाऊन गूळ आणि फुटाणे आणि तुळशीची पाने अर्पण करावीत. तसेच या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचा जप कमीत कमी 1 माळ करावा. त्याचबरोबर घरात नेहमी कोणी ना कोणी आजारी सारखे पडत असतील, तसेच घरात नकारात्मक गोष्टींचा वावर जास्त असेल तर एक छोटा उपाय तुम्हाला करायचा आहे. काही जणांना एक गोष्ट नक्कीच जाणवत असेल, ज्या वेळेस घराबाहेर फिरत असतो त्यावेळेस प्रसन्न वाटते, पण जर का आपण घरात आल्यावर प्रसन्न न वाटणे, कोणतेही काम करण्याची इच्छा न होणे यांसारखे समस्या सारखे जाणवत असतील तर हा उपाय नक्की करून पहा. कारण या समस्या शक्यतो घरातील नकारात्मक गोष्टींचा वावर जास्त असल्यामुळेच होतो. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी गंगाजल घरी घेऊन यावे. गंगाजल घेऊन आल्यावर त्यात हळद टाकावी. हळदीत मिश्रण गंगाजल संपूर्ण घरामध्ये शिंपडायचे आहे. यासाठी आंब्याची पाने किंवा दुर्वा वापरायच्या आहेत. त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता कमी होते. मार्गशीर्ष गुरुवारी केळीच्या झाडावर जल अर्पित करून शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि गुरूंच्या 108 नावांचे उच्चारण करावे. असे केल्याने लवकर जीवन साथीदाराचा शोध पूर्ण होतो. शीघ्र विवाहासाठी बृहस्पती तिवारी उपवास करावा आणि या विशेष रूपाने या दिवशी पिवळे वस्त्र नेसावे. आहारात देखील पिवळ्या रंगाचे पदार्थ सामील करावेत. व्यवसायात अडथळे येत असल्यास गुरुवारी देवघरात हळदीची माळ लटकावावी. आपल्या कार्यस्थळी पिवळ्या रंगाच्या वस्तूंचा वापर करावा. तसेच भगवान लक्ष्मी नारायणाच्या मंदिरात लाडू नैवेद्य दाखवावा. घरातून दारिद्र्य दूर करण्यासाठी दर गुरुवारी कुटुंबातील सदस्य, विशेष करून स्त्रियांनी केस धुवू नये. तसेच या दिवशी नखे कापू नयेत. नोकरीत प्रमोशन होत नसेल किंवा रोजगार संबंधी अडचण येत असल्यास गुरुवारी एखाद्या मंदिरात जाऊन पिवळ्या वस्तू जसे की खाद्यपदार्थ, फळे, कपडे व इतर वस्तू दान कराव्यात. दर गुरुवारी
घराचे प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ, सुंदर आणि शुभचिन्हांनी सजवलेले असावे. प्रवेशद्वार तुटलेले किंवा कोणत्याही गोष्टीने अडथळा येत असल्यास ते त्वरित बनवावे. हा उपाय केल्याने वाईट शक्ती घरामध्ये येऊच शकत नाही आणि घरात नेहमी सुख, समाधान, आनंदी वातावरण राहील. व्रतधारी स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा, लसूण, मांसाहार टाळावा. हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी, दूध आणि फळांचे सेवन करावे. रात्री कुटुंबासह मिष्टान्न व फलाहाराचे भोजन करावे. पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावे. गुरुवारी व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावे. तुम्ही पूजा करण्यात असमर्थ असल्यास एखाद्या इतर भक्ताकडून पूजा करून घ्यावी. मात्र उपवास आपण स्वतः करावा. लक्ष्मी धनसंपत्ती प्राप्तीसाठी पुरुष भक्त श्रीलक्ष्मी महात्म्याचा पाठ करू शकतात. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करावी व शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करावे. हे व्रत कोणतीही कन्या, सवाष्ण स्त्री किंवा पुरुष करू शकतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.